कुठे निघालास? स्वामी, राधावर उपचार करायचे, त्यासाठी व्यंकट सावकाराकडे कर्ज घ्यायला निघालोय. काही गरज नाही कर्ज घेण्याची. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, कर्ज न घेता राधावर उपचार कसे करणार? वैद्यांनी सांगितलेले उपचार फार खर्चिक आहेत. स्वामी, माझ्याकडे एवढं धन नाही. कर्ज घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हे तू ओढावून घेतलंयस. तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून, आणि मग तुझ्या आग्रहा खातर त्यांनी हा उपाय सुचवला. ही परदेशी औषधाची महाग आहेत. स्वामी, पण राधावरती उपचार. रघुनाथा, तू एक काळजी समजतीये, पण हा हट्ट चुकीचा आहे. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला, आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ देत. हे घे, नारळ जपून ठेव. दसऱ्याला फोड, प्रसाद कर, आणि राधाला खाऊ घाल. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला वाटलंच होतं कपिलाताईंचं हे असंच होणार आहे. मनाला बांधून ठेवलं ना की मन असंच इकडे तिकडे पळतं. कपिलाताई, स्वामींनी जे तुम्हाला सांगितलंय ना त्याचा उलगडा सुद्धा स्वामीच करतील. दयाताई, शांत बसा आणि मलाही शांतपणे नामस्मरण करू द्या. ध्यान धारणा करू द्या मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभा. स्वामी, मनापासून नामस्मरण करते पण चित्त थाऱ्यावर नाहीये. डोळे बंद केले ना की सोन्याची तिजोरी दिसते मला. असं का होतंय स्वामी? आम्हाला सांग, ध्यानाला बसल्यापासून तुझ्या मनात महालाचा, दागिन्यांचा विचार आला का? नाही स्वामी, एकदाही आला नाही तो विचार. अरे इतर वेळी ह्या गोष्टी नजरेसमोर यायच्या ना. हेच तर रहस्य आहे. अगं, मन हे लहान मुलाप्रमाणे असतं. तुम्ही मनाला जितकं तटावता की अमुक गोष्ट करू नको, मन बरोबर त्याच्या विरुद्ध करतं. तुम्ही मनाला जितकं सांगता की देवाचं नामस्मरण कर, मन त्याच्या विरुद्ध करतं. नको नको त्या गोष्टींचा विचार करता. तेव्हा मनाला दटावणं बंद करा. त्याला मोकळा सोडा, शांत होऊ द्या.
अरे ज्याप्रमाणे लहान मूल शांत झालं की आईकडे परत येतं, त्याचप्रमाणे मन शांत झालं की ते देवाजवळ येतं. अगं ध्यान नामस्मरण हा नियम नाही, आवड आहे ती लागू द्यावी आणि गुरु ती आवड लावतो. शिव शंकर शंभा. दिवा शांत व्हायला नको. दिवा शांत व्हायला नको. दिवा शांत नको व्हायला. आई आई दिवा शांत नको व्हायला. रघुनाथ, रोज असं का घडतंय? सतत काहीतरी विपरीत घडेल याची चाहूल लागते. घाबरून घाबरून माझा जीव कासावीस झाला रे. मग मिळालं का कर्ज? आणि तू इतक्या लवकर कसा परत आलास? काही गरज नाही कर्ज घेण्याची. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळेत बरा होतो. बाबा, बाबा, आई, आईला काय झालं? आज चला पटकन. काय झालं? हे घे. राधा, राधा उठ, डोळे उघड. डोळे उघड ना राधा, उठ. राधा, ए राधा, राधा उठ ना ग बाळा. हे बघ, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. राधा उठ, राधा उठ, उठ. बाबा, मी आईला औषध द्यायला आले होते पण ती अशीच पडली होती. मी तिला उठवण्याचाही प्रयत्न केला पण आईचा काहीच प्रतिसाद नाही. ती डोळेच उघडत नाहीये. नाही नाही, हे शक्य नाही. राधा, तू मला सोडून जाऊ शकत नाही. राधा, राधा उठ ना. राधा, राधा माझा ऐकतेस ना तू? उठ, उठ ना राधा. राधा मला सोडून जाऊ नको. राधा. स्वामी, राधा गेली की काय? राधा, आई, राधाचा श्वास चालू आहे पण बोलत का नाही? राधा बोल ना. उठ, उठ ना राधा, उठ. काहीतरी बोल. उठ ना राधा. राधा, राधा उठ ना. राधा काय झालं तुला? राधा, राधा, राधा उठ. आई, आई उठ ना. आई, उठ बाळा, उठ. आई, मी किती घाबरले होते ग. तू काहीच बोलत नव्हतीस म्हणून. राधा, राधा मला तुला गमवायचं नाहीये. राधा, काही झालं तर तुझ्यावर मी चांगल्यातले चांगले उपचार करणार आणि तुला बरं करणार. राधा,
राधा राधा काय झालं होतं? काही नाही, थोडी ग्लानी आली होती. रघुनाथा, कर्जाचं काय झालं आणि हिचे उपचार कधी सुरू करायचे आपण? तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून. स्वामी पण राधावरती उपचार. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ दे. गुरुवर विश्वास ठेवून गुरुचा शब्द प्रमाण मानावा. मात्र जो परिस्थितीला घाबरून गुरुचा शब्द डावलतो तो वादळात सापडतो. स्वामी, तुमचा शब्द आमच्यासाठी नेहमीच प्रमाण राहिलाय आणि आतापर्यंत एकदाही मी तो डावललेला नाहीये आणि आजही माझ्या अंतःकरणाला तसं करायची इच्छा नाहीये. पण स्वामी, राधाची आत्ताची अवस्था जर तुम्ही पाहिली असती तर तुम्हीही तुमचा शब्द मागे घेतला असता. स्वामी, काहीही झालं तरी वैद्यांनी सुचवलेले उपचार मी राधावर करणारच. अभि, राधाचा त्रास मला बघवत नाहीये. तिला असं तिळतिळ मरताना पाहण्यापेक्षा मी तिच्यासाठी सगळं डोक्यात घालायला तयार आहे. बाकी तुम्ही कृपा करालच. स्वामी, तुमची कृपा हीच माझी खरी ताकद आहे. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रघुनाथा, इतकं समजावून देखील शेवटी कच खाल्ली.